शिक्षक आमदार निवडणुकीसाठी आज शुक्रवार दिनांक 7 जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल करताना नाशिक मतदारसंघामध्ये नामसाधर्म्य असल्यामुळे विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात 2 उमेदवारांमध्ये झटापटी आणि शिवीगाळ झाल्याची जोरदार चर्चा आहे। दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील बाबू भगरे या अल्पशिक्षित उमेदवाराने केवळ नावात साधर्म्य असल्यामुळे 1 लाखापेक्षा अधिक मतदान झाल्याचं पाहायला मिळाले। त्यामुळे मतदारसंघामध्ये एकच चर्चा आहे। लोकसभा निवडणुकीत महायुतीने घातलेला पायंडा महायुतीच्याच अंगलट चिन्ह निर्माण झाली आहेत। यामुळे काही काळ विभागीय महसूल आयुक्त कार्यालयामध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। नामसाधर्म्य असलेल्या किशोर प्रभाकर दराडे यांनी आपलं अपहरण करण्याचा प्रयत्न झाला अशी तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे। तर विद्यमान शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी निवडणुकीमध्ये मतांचा फायदा घेण्यासाठी हे शिवसेना ठाकरे गटाचे कारस्थान असल्याचा आरोप केला आहे। म्हणतात ना जंग और पॉलिटिक्स में सब जायज है। यामुळे निवडणुकीत नामसाधर्म्य असलेला उमेदवार शोधण्याचा एक नवा अध्याय आता सुरू झालाय। यामुळे भविष्यात ही बाब निवडणुकीत डोकेदुखी ठरणार हे तितकंच खरं। न्यूज लोकतंत्र 18 साठी अयूब शाह, येवला।